माझ्या पतीला अपघात झाल्यानंतर मी खूप एकटी पडले होते. तो दिवसभर एका खोलीतच पडून राहत असे आणि व्यवस्थित चालूही शकत नव्हता. अशा परिस्थितीत माझे जीवन एका ओसाड वाळवंटासारखे झाले होते, जिथे वर्षानुवर्षे पाऊस पडलेला नव्हता. एक दिवस माझ्या नातेवाईकाचा मुलगा आर्यन आमच्या घरी राहायला आला. त्याच्या येण्याने मलाही चांगले वाटू लागले आणि मनही गुंतले राहायचे. मी त्याला मूल समजून जवळच झोपवत असे. पण एक दिवस त्याने त्या वाळवंटात पाऊस पाडला. माझे नाव प्रिया आहे. 1 महिना आधी माझ्या पती अमितला अपघात झाला होता आणि त्या अपघातात त्याला खूप गंभीर जखमा झाल्या होत्या. पतीच्या जखमेनंतर मी एकदम एकटी पडले होते. तो दिवसभर एका खोलीतच पडून राहत असे आणि चालण्याफिरण्यातही असमर्थ होता. एक दिवस मी घरात बसले होते. तेव्हा दाराची घंटा वाजली तर मी पळत जाऊन दार उघडले. माझ्या समोर सुमारे 20 वर्षांचा एक तरुण उभा होता. त्याने तिथेच उभे राहून दाराबाहेरूनच आपला परिचय दिला. तो म्हणाला, "भाभीजी, माझे नाव आर्यन आहे. मी प्रकाश काकांचा मुलगा आहे. कदाचित काकांनी तुम्हाला मेसेज पाठवला असेल." मला लगेच प्रकाश काकांचा तो मेसेज आठवला. मी त्याला म्हटले, "हो, आत ये." आणि इतके सांगून मी दाराजवळ जागा करून दिली. आर्यन संकोच करत आत आला. तो म्हणाला, "भाभीजी, मी आजच इथे आलो आहे. तुम्हाला जवळजवळ 8 वर्षांपूर्वी पाहिले होते. तेव्हा मी शाळेत शिकत होतो. तुमच्या लग्नाचे कार्ड आमच्या घरी आले होते. तेव्हा माझे हायस्कूलचे परीक्षा चालू होते. म्हणून तुमच्या लग्नाला येऊ शकलो नाही. मी इथे कॉलेजच्या शिक्षणासाठी आलो आहे. आणि हे घ्या, काकांनी हे सामान तुमच्यासाठी पाठवले आहे." इतके सांगून त्याने मला एक पिशवी दिली. पिशवीतून बागेतील ताज्या फळांची, भाज्यांची आणि लोणच्यांची खूप चांगली सुगंध येत होती. मी खूप आनंदाने आभार मानून पिशवी घेतली आणि त्याला चहा नाश्ता दिला. दरम्यान मी जोर देऊन त्याला म्हटले, "तू इथेच राहा. मी तुझ्या काकांना सांगितले आहे की तुला सर्व काही तयार मिळेल. तू फक्त काकांना सांगितले आहे, तू फक्त आपल्या अभ्यासावर लक्ष दे." आर्यन हे ऐकून एकदम मान्य झाला. जणू हीच गोष्ट ऐकण्यासाठी तो आतुर होता. तो उठला आणि लगेच बाहेर ठेवलेला सर्व सामान आत आणला. तो दिवसभर आपली खोली नीटनेटकी करत राहिला. थोड्याच वेळात त्याला इथे आपलेपणा वाटू लागला होता. पण त्याचे मन इतके लवकर इथे लागेल, हे मी कधीच विचारले नव्हते. दुसऱ्या दिवशी मी आर्यनला माझ्या पती अमितशी ओळख करून दिली. आर्यन हे ऐकून आश्चर्यचकित झाला. तो मनातल्या मनात म्हणाला, "कमाल आहे. काल दुपारपासून रात्रीपर्यंत यांची कुठलीही आवाज ऐकू आली नाही. या घरात भाभीशिवाय आणखी कोणी राहतो हे मला जाणवले सुद्धा नाही." मी आर्यनच्या विचारांत व्यत्यय आणत म्हटले, "खरं तर असे आहे की यांचा एक गंभीर अपघात झाला होता आणि तेव्हापासून हे अंथरुणावरच पडून राहतात आणि रात्री जागेत राहतात. पण काल कदाचित जास्त औषधांमुळे ते दिवसभर आणि रात्रीभर झोपलेच होते. दिवस असेच जात होते. आर्यनच्या येण्याने घर खूप आनंदी होते. 2 जणांच्या शांत घरात थोडी रौनक आली होती. आर्यन स्वभावाने खूप चांगला होता आणि माझी खूप काळजी घेऊ लागला होता. एक दिवस मी स्वयंपाकघरात काम करत होते आणि गाणी गुणगुणत होते. तेव्हा आर्यन स्वयंपाकघरात येऊन माझे हातभार लावू लागला. मी हसून म्हटले, "आर्यन, तू अजून लहान आहेस. तुझे काम आहे अभ्यास करणे आणि फक्त अभ्यास. तू हे सगळे काम करू नकोस." उत्तर म्हणून तो म्हणाला, "हो भाभी, अभ्यास तर माझे काम नक्कीच आहे. पण मी इतकाही लहान नाही. मी पूर्ण 20 वर्षांचा आहे." मी आश्चर्याने आर्यनच्याकडे पाहिले, तर तो म्हणाला, "हो भाभी, मी आता कॉलेजमध्ये शिकतो. आता मी मूल राहिलेलो नाही." हे ऐकून मी पूर्णपणे शांत झाले. एक दिवस बोलता बोलता आर्यन मला माझ्या पती अमितबद्दल विचारू लागला की त्यांना काय झाले होते. हा अपघात कधी आणि कसा झाला होता? मी उदास होऊन सांगितले. आधी ते पूर्णपणे निरोगी होते आणि आमचा सर्व व्यवसाय ते एकट्यानेच पाहत होते. सगळे व्यवस्थित चालले होते आणि आम्ही हसून खेळून एकत्र राहत होतो. मग एक दिवस असे झाले की ते कारखान्यातून घरी परत येत असताना रस्त्यात त्यांचा अपघात झाला. त्या अपघातानंतर आमचे जीवन आणि घराची परिस्थिती दोन्ही बदलली. त्यांच्या पायाला खूप जखमा झाल्या होत्या. सर्व उपचार करून घेतले आहेत. पण अजूनही ते व्यवस्थित चालू शकत नाहीत. सध्या त्यांना 2 पावले चालायलाही पूर्ण 10 मिनिटे लागतात. म्हणून ते जास्त वेळ आपल्या खोलीतच राहतात. आठवड्यात 3 दिवस फिजिओथेरपिस्ट येतो आणि बाकी वेळ ते चित्रपट पाहतात आणि पुस्तके वाचतात. डॉक्टर म्हणाले आहेत की वेळ लागेल, पण ते हळूहळू बरे होतील आणि आरामात चालू लागतील. आर्यनने हे ऐकून त्यांच्याकडे पाहिले. त्याला माहीत होते की आमच्या लग्नाला क्वचित 5 वर्षेच झाली असतील. तो म्हणाला, "भाभीजी, तुमच्या लग्नाला जवळजवळ 5 वर्षेच झाली आहेत ना?" मी म्हटले, "हो, 5 वर्षे झाली आहेत." तो म्हणाला, "मलाही आठवते भाभी, त्यावेळी माझे परीक्षा चालू होते आणि म्हणून मी तुम्हाला भेटूही शकलो नाही. मी कदाचित शाळेत शिकत होतो तेव्हा मी एकदा तुम्हाला पाहिले होते. तुम्ही काकांकडे काही पुस्तके घेऊन आला होता." मी म्हटले, "हो, हो. तेव्हा तुमचे काका माझे गणिताचे शिक्षक होते आणि मी त्यांना पुस्तके परत करायला आले होते.
कारण त्यानंतर मी दुसऱ्या शाळेत जाऊ लागले होते. दिवस जात राहिले आणि आर्यनला आमच्या इथे राहून 4 महिने झाले होते. आर्यन तरुण वयाच्या उंबरठ्यावरच होता, की आम्ही दोघे पती-पत्नीच्या शांत जीवनात फिजिओथेरपिस्टशिवाय तोच आहे जो थोडाफार संगीत आणि ताल निर्माण करत होता. आर्यन माझ्याशी जवळीक वाढवण्याची सातत्याने प्रयत्न करत होता आणि मलाही इतके दिवस कोणताही आनंद मिळालेला नव्हता, तर मीही त्याच्याकडे आकर्षित होत होते. आम्ही दोघे काम संपल्यानंतर खूप वेळ एकमेकांसोबत घालवत असू. एकत्र बसून जेवत असू आणि हळूहळू जवळही येत होतो. मी आता त्याच्यावर प्रेम करू लागले होते आणि मला माहीत होते की तोही माझ्यावर प्रेम करू लागला आहे. कारण आता आमच्यातील नाते वाढतच होते. दिवस जात होते आणि आमच्यातील अंतर कमी होत होते. आता मला आर्यनचा स्पर्श चांगला वाटू लागला होता. तो मजेशीरपणे मला इकडे-तिकडे स्पर्श करत असे. तो कदाचित हे तपासत होता की भाभी कशी प्रतिक्रिया देईल. कधी-कधी आपल्या पतीबद्दल विचार करून मी खूप उदास होत असे आणि माझ्या डोळ्यात पाणी येई. अशा वेळी आर्यनच मला सांभाळत असे आणि मला मिठी मारत असे. आम्ही दोघे आता एकत्रच झोपू लागलो होतो आणि एकमेकांत गुंतून गेलो होतो. एक दिवस आर्यन पूर्णपणे मोकळा होता. म्हणून तो गाणे गुणगुणत स्वयंपाकघरात आला आणि झटकन माझे दोन्ही डोळे बंद करून माझ्या कानात आपले तोंड लावून म्हणाला, "भाभी, आज मी तुमचे सगळे काम करून टाकेन. तुम्ही इकडे या आणि आरामात बसा." तो हळूहळू माझ्या मऊ, धुतलेल्या, ओल्या आणि सुगंधी केसांना जवळजवळ हुंगत मीही आता आनंदात आले होते. मी खुर्चीवरून उठले आणि त्याला खुर्चीवर बसून स्वतः त्याच्या मांडीवर बसले. आम्ही दोघे काही क्षण तसेच राहिलो. ना हललो, ना काही बोललो. फक्त शांतपणे एकमेकांना जाणवत राहिलो. अजून 2 मिनिटेही झाली नसतील की कुठून तरी खोकण्याचा आवाज आला. तर आम्ही दोघे थरारलो आणि घाबरून मी आर्यनला माझ्यापासून लगेच दूर केले. जरी आर्यनची इच्छा नव्हती की तो माझ्यापासून दूर व्हावा, तरीही काहीतरी विचार करून तो दूर झाला आणि हसत स्वयंपाकघरातून बाहेर गेला. तो बाहेर जाऊन बसला आणि आमच्यातील क्षण आठवून हसू लागला. मी हे सगळे पाहिले होते. मी त्याच्याजवळ जाऊन बसले आणि त्याच्या गालावर हलकीशी थाप मारून, दुसऱ्या गालावर हलकीशी थाप मारून, दुसऱ्या आर्यन म्हणला, "भाभी, दुसऱ्या गालावर इतकी अन्याय का?" तो आपल्या जागेवरून उठला आणि माझ्याजवळ येऊन काम करू लागला. तो वारंवार मला स्पर्श करत होता. माझ्या शरीरात जणू वीज पसरत होती. मी त्याच्या स्पर्शाने किती आनंदी होते, हे फक्त मी आणि माझे तहानलेले मनच जाणत होते. मी अशा अद्भुत अनुभवाची तहान लागलेली होते. पण त्या सकाळी आर्यनने माझे सगळे अधुरेपणा दूर केले होते. अनेक महिन्यांनंतर आज वाळवंटात पाऊस पडला होता आणि जोरात पडला होता. आम्ही दोघे थकल्यानंतर अंथरुणावरच पडून होतो. तेव्हा खोकण्याचा आवाज पुन्हा येऊ लागला. मी एक कप चहा घेऊन आर्यनला प्रेमाने पाहत त्या खोलीतून निघाले आणि पतीच्या खोलीपर्यंत पोहोचले. आर्यनही कपडे घालून बाहेर आला आणि आपला नाश्ता करू लागला. मी तिथेच आपल्या पतीजवळ बसले आणि त्यांच्या तब्येतीबद्दल विचारू लागले. जेव्हा मी खूप वेळानंतरही पतीच्या खोलीतून बाहेर आले नाही, तेव्हा आर्यन पुन्हा तडफडू लागला. त्याने जाणून-बुजून स्वयंपाकघरात भांडी पडू देण्यास सुरुवात केली. पण मी त्याच्या या इशाऱ्याकडे दुर्लक्ष करूनही त्याच्याजवळ गेले नाही. मी आपल्या पतीच्या दोन्ही तळहातांना हळुवारपणे स्पर्श करत होते. पण मला असे वाटत होते की मी आर्यनच्या तळहातांना स्पर्श करत आहे. मी आर्यनसोबत घालवलेल्या क्षणांत हरवत होते आणि स्वतःशी बोलत होते की प्रेम आपल्या जीवनात अगदी असेच यायला हवे. माझ्या आत एक प्रकारची गुदगुद वाटू लागली होती. पण मी या गोष्टीबद्दल पूर्णपणे अनभिज्ञ होते की माझ्या पतीला माझे हे वर्तन खूपच विचित्र वाटत होते. त्यांनाही हे जाणवत होते की मी अचानक खूप आनंदी राहू लागले आहे. मी त्यांच्यासोबतही झोपत नव्हते आणि जर झोपले तरी त्यांच्याकडे पाठ करून झोपत होते. मी नवीन नवेली दुल्हनसारखी झाले होते आणि माझे स्वभाव आणि माझे अंदाज माझ्या पतीला आश्चर्यचकित करत होते. आर्यनही जो सुरुवातीला त्यांना क्वचित 1 सेकंदासाठी भेटत असे, तो आता खांदेही दाबत असे आणि चहाही पाजत असे. एक दिवस स्वयंपाकघरात मी चहा बनवत होते. तेव्हा आर्यनने येऊन मला मागून आपल्या हातात घेतले आणि मला चुंबन घेऊ लागला. मीही त्याच्याशी चिकटले आणि आम्ही दोघे एकमेकांत हरवून गेलो. तेव्हा खट असा आवाज आला. या आवाजाने आर्यन थरारला. आम्ही दोघे एकमेकांपासून दूर झालो आणि हसू लागलो. आर्यनचे प्रेम मिळाल्याने मी खूप आनंदी होते. आधी मला माझे जीवन एक ओझेसारखे वाटत होते. आज तेच जीवन मला फुलांसारखे, ढगांसारखे आणि रुईसारखे हलके वाटत होते. मी आर्यनच्या इथे येण्याला निसर्गाच्या कुठल्यातरी चमत्कारासारखे मानले होते. आर्यनला इथे येऊन 1 वर्ष पूर्ण होत होते आणि मी त्याला भेटून निखरून गेले होते. आता आमचे पूर्ण जीवन आनंदाने भरले होते. पण ही आनंदाची अंची वेळ फार काळ टिकली नाही. एक दिवस अमितने हळूहळू चालायला सुरुवात केली होती. त्यांना आता फिजिओथेरपिस्टची गरज कमी झाली होती.
एका संध्याकाळी जेव्हा मी आणि आर्यन स्वयंपाकघरात बोलत होतो, तेव्हा अमित हळू-हळू दाराजवळ आले आणि आमचे बोलणे ऐकले. त्यांनी आमची जवळीक पाहिली. त्यांच्या डोळ्यात दुःख आणि वेदना दिसत होती. अमितने शांतपणे खोलीत प्रवेश केला. आर्यन घाबरला आणि मागे हटला. मीही थरथर कापत उभी राहिले. अमित म्हणाले, "प्रिया, मला सर्व कळले आहे. तुम्ही दोघे काय करत आहात हे मी पाहिले आहे." मी अपघातानंतर एकटा पडलो होतो, हे खरे आहे. पण याचा अर्थ असा नाही की तू आमच्या नात्याला इजा करशील. मी डोळ्यात पाणी घेऊन म्हटले, "मला माफ कर. मी एकटी होते. एकटेपणामुळे मी चुकले." आर्यननेही डोके खाली घालून सांगितले, मी घरात आलो आणि सीमा ओलांडल्या. "मी निघून जातो." अमितने आर्यनला सांगितले, "तू लवकरात लवकर येथून निघ. तुझे काकांनाही कळवा की तू दुसऱ्या ठिकाणी राहशील." आर्यन त्याच रात्री आपला सामान घेऊन घरातून निघून गेला. मी आणि अमित रात्रभर बोललो. मी माझ्या चुकीची कबुली दिली. अमित दुःखी होते, पण त्यांनी मला दोष देण्याऐवजी समजावले, की एकटेपणात चुकीचे निर्णय घेतले जातात. त्यांनी मला सांगितले, की आपण एकत्र राहून या कठीण काळातून बाहेर पडायचे आहे. पुढील काही महिन्यात अमित पूर्णपणे बरे झाले. आम्ही दोघेही एकत्र सल्लामसलत घेतली आणि आमच्या नात्यात पुन्हा विश्वास निर्माण करण्याचा प्रयत्न केला. आर्यननेही दुरून माफी मागितली आणि त्याने कधीही आमच्याशी संपर्क साधला नाही. ही घटना मला नेहमी आठवते. एकटेपणामुळे आणि तात्पुरत्या आकर्षणामुळे मी आपल्या लग्नाच्या पवित्र नात्याला धक्का दिला. पती-पत्नीच्या नात्यात विश्वास, संवाद आणि एकमेकांच्या भावनांचा आदर आवश्यक आहे. एकटेपणात मदत मागणे योग्य आहे, पण दुसऱ्याच्या नात्याला इजा करणे कधीही योग्य नाही. चुकीचे पाऊल उचलल्यावर त्याचे परिणाम दीर्घकाळ दुःख देतात. या अनुभवातून मी शिकले की जबाबदारीने वागणे, सीमा पाळणे आणि आपल्या जवळच्या माणसांचा आदर ठेवणेच खरे प्रेम आहे. नमस्कार मित्रांनो, तुम्हाला ही कथा आवडली असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि यापेक्षाही अधिक रंजक व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनेलवर नुकताच अपलोड केलेला नवीन व्हिडिओ नक्की पहा. तो तुम्हाला खूप आवडेल, अशी मला आशा आहे.